नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा त्यामधील तृतीय भाषा इंग्रजी. Hello children, how are you? In this video, we are going to learn name of birds and animals, their babies, their sounds and their shelter. So many things we are going to learn in this video. So let's start.
Let's once again revise birds name and sounds. मुलांनो, आपण जसं मराठीत म्हणतो कोंबडा आरवतो है ना, चिमणी चिवचिवते, तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा त्यांना ध्वनिदर्शक शब्द आहेत, ते आज बघणार आहोत. Hens, cackle, cluck, nightingale, bat, sing, warble, owl, hoot, screech, scream, ostriches, shahamruk, chirp, bark, hiss, parrots, tuck, screech, squawk, peacock, scream, pigeon, coo, sparrows, chirp or twitter, swan, cry, vulture, scream. Now we will see the shelter and their names of the animals. Ant, hill, मुंगीचं वारूळ म्हणतो ना आपण, ant, ant hill. Bear, den, cave in large forest. Bee, मधमाशी, तिच्या घराला आपण काय म्हणतो, पोळं म्हणतो, इंग्लिश मध्ये म्हणतात behave. Buffalo, त्याच्या घराला म्हणतात, म्हशीच्या घराला म्हणतात बान किंवा पाशर किंवा स्टेबल. Camel, desert. चित्ता, सफारी किंवा सॅव्हाना, चित्ता कुठे राहतो त्याला म्हणतात सफारी किंवा सॅव्हाना. बुल, कॅटल शेड. चिकन, कूप, आपण काय म्हणतो कोंबडीचं खुराडं, इंग्लिश मध्ये म्हणतात कूप. मंकी, हे झाडावर राहतात. काव, शेड और यू कॅन सी पेन, गोठा, त्या गोठाला शब्द आहे ते. डिअर म्हणजे हरिण, ते कुठे राहतं, गवतात, ग्रासलँड, गवता प्रदेश. डॉग, केनल. डॉंकी, स्टेबल किंवा बान किंवा शेड, अशी त्याला 3 नावं वेगवेगळी आहेत. एलिफंट लिव्स इन अ जंगल. फिश लिव्स इन अ वॉटर अक्वेरियम किंवा पॉन्ड, तळ्यामध्ये किंवा आपण ज्याला म्हणतो मत्स्यालय आहे, एक्वेरियम. फॉक्स, बारो किंवा होल. फ्रॉग lives in a pond. Giraffe lives in a safari. Goat lives in a pen. Gorilla lives in a nest. Hare lives in a farm. Hippopotamus lives in a river banks. Horse in stable. तबेला म्हणतो ना आपण, स्टेबल. कांगारू, हॉलो ट्री, झाडाच्या पोकळीत राहत हे कांगारू. कोआला, ट्री. लेपर्ड, सफारी किंवा सॅव्हाना असं म्हटलं जातं. लायन, सिंहाची गुहा, डेन. मंकी, ट्री. माउस, होल. रॅबिट, burrow. Sheep lives in fold, or we can say sheep lives in pen. Snail, snail lives in shell. Snail lives in shell. Spider, spider lives in web. Spider lives in a web. Squirrel, squirrel lives in tray. Squirrel lives in tray. Tiger, tiger lives in den. Tiger lives in den. Turtle, turtle lives in sea.
turtle lives in sea. Wolf, wolf lives in den. Wolf lives in den. Zebra, zebra lives in jungle, or we can say zebra lives in safari. Now let's see animals and their babies. बघा आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणतो ना, सिंहाचा छावा, वाघाचा बछडा, शेळीचं करडू. तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा या प्राण्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांना वेगवेगळी नावं आहेत, ती आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आहे डॉग. डॉग, पपी. डॉग, पपी. Swan, swan. Cygnet, cygnet. Tiger, cub, cub, or you can say valve. Zebra, zebra, foal. Chicken, chick. Bear, cub. Fowl, chick or chicken. Fox, cub, or you can say pup. Lion, cub. Horse, foal. Frog, tadpole. Cow, calf. Deer, fawn. Duck, duckling. Eagle, eaglet. Rabbit, bunny. Rat, pup. Goat, kid. Sheep, lamb. Kangaroo, joy. My dear student, I just want to tell you one thing about animal sounds. There is a one animal whose sound is like a woman screaming, and that is a fox. A fox is more likely to sound like a woman screaming, causing a very frightening night if you happen to hear them. मुलांनो, कोल्हा जो आहे तो कोल्हा रात्रीच्या वेळेला जेव्हा ओरडतो त्यावेळेला ते ओरडणं अतिशय भीतीदायक वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की कुठली तरी स्त्री किंचाळत आहे. आता आपण तो कोल्ह्याचा आवाज एकदा ऐकूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आणि त्यानंतर आपण जे काही शिकलेलो आहोत त्याचा पुन्हा एकदा रिवाइज करूया. Let's once again revise birds name and sounds. मुलांनो, आपण जसं मराठीत म्हणतो कोंबडा आरवतो है ना, चिमणी चिवचिवते, तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा त्यांना ध्वनिदर्शक शब्द आहेत, ते आज बघणार आहोत. Hens, cackle, cluck. Nightingale, pat, sing, warble. Owl, hoot, screech, scream. Ostrich is shahamruk, chirp, bark, hiss. Parrots, tuck, screech, squawk. Peacock, scream. Pigeon, coo. Sparrows, chirp or twitter. Swan, cry. Vulture, scream. Now we will see the shelter and their names of the animals. Ant, hill. मुंगीचं वारूळ म्हणतो ना आपण, ant, ant hill. Bear, den, cave in large forest. Bee, मधमाशी, तिच्या घराला आपण काय म्हणतो, पोळं म्हणतो, इंग्लिश मध्ये म्हणतात behave. Buffalo, त्याच्या घराला म्हणतात, म्हशीच्या घराला म्हणतात barn किंवा pasture किंवा stable. Camel, desert. Cheetah, safari किंवा savanna. चित्ता कुठे राहतो त्याला म्हणतात सफारी किंवा savanna. Bull, cattle shed.
चिकन, कूप. आपण काय म्हणतो कोंबडीचं खुराड, इंग्लिश मध्ये म्हणतात कूप. मंकी, हे झाडावर राहतात. काव, शेड और यू कॅन सी पेन, गोठा, त्या गोठाला शब्द आहे ते. डिअर म्हणजे हरिण, ते कुठे राहतं? गवतात, ग्रासलँड, गवता प्रदेश. डॉग, केनल. डॉंकी, स्टेबल किंवा बार्न किंवा शेड, अशी त्याला 3 नावं वेगवेगळी आहेत. एलिफंट लिव्स इन अ जंगल. फिश लिव्स इन अ वॉटर एक्वेरियम किंवा पॉन्ड, तळ्यामध्ये किंवा आपण ज्याला म्हणतो मत्स्यालय आहे, एक्वेरियम. फॉक्स, बारो किंवा होल. फ्रॉग lives in a pond. Giraffe lives in a safari. Goat lives in a pen. Gorilla lives in a nest. Hare lives in a farm. Hippopotamus lives in a river banks. Horse in stable, तबेला म्हणतो ना आपण, स्टेबल. कांगारू, हॉलो ट्री, झाडाच्या पोकळीत राहतं हे कांगारू. कोआला, ट्री. लेपर्ड, सफारी किंवा सॅव्हाना असं म्हटलं जातं. लायन, सिंहाची गुहा, डेन. मंकी, ट्री. माउस, होल. रॅबिट, burrow. Sheep lives in fold, or we can say sheep lives in pen. Snail, snail lives in shell. Snail lives in shell. Spider, spider lives in web. Spider lives in a web. Squirrel, squirrel lives in tray. Squirrel lives in tray. Tiger, tiger lives in den. Tiger lives in den. Turtle, turtle lives in sea. Turtle lives in sea. Wolf, wolf lives in den. Wolf lives in den. Zebra, zebra lives in jungle, or we can say zebra lives in safari. Now let's see animals and their babies. बघा आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणतो ना, सिंहाचा छावा, वाघाचा बछडा, शेळीचं करडू. तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा या प्राण्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांना वेगवेगळी नावं आहेत, ती आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आहे डॉग. Dog, puppy. Dog, puppy. Swan, swan. Cygnet, cygnet. Tiger, cub, cub, or you can say valve. Zebra, zebra, foal. Chicken, chick. Bear, cub. Fowl, chick or chicken. Fox, cub, or you can say pup. Lion, cub. Horse, foal. Frog, tadpole. Cow, calf. Deer, fawn. Duck, duckling. Eagle, eaglet. Rabbit, bunny. Rat, pup. Goat, kid. Sheep, lamb. Kangaroo, joy. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे, की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.